त्यामध्ये ज्यावेळी एखादा उद्योजक किंवा एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यात येतं की मला एक उद्योग करायचा आणि मग तो अशा चायच्या व्यवसायाकडे वळतो, तर ह्या चायच्या व्यवसायामध्ये तो एक फ्रँचायझी तुमची घेईल किंवा काय करेल, तर ह्या चायच्या व्यवसायामध्ये तो ऍव्हरेज कशा पद्धतीने त्याची लाईफ जगू शकतो किंवा एक चांगली लाईफस्टाईल तो जगू शकतो का? बघा कसं आहे माहितीये, चहाच्या धंद्यामध्ये आता माझी जी दुकान आहेत ना, आपल्याकडे असे पण ब्रँचवाले आहेत जे महिन्याला हार्डली 25-30 हजार रुपये कमवतात. सगळेच लाख 1.5 लाख रुपये कमवतात असे नाहीत. आणि अशा पण ब्रँचेस आहेत ज्या महिन्याला 2.25 लाख, 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये पण कमवतात, सगळा खर्च जातो. आता हे सगळं प्रोजेक्ट चौतर सेमच आहे. जो माझ्या ज्या ब्रँचला जो 25-30 हजार रुपये कमवतोय आणि जो 2 लाख रुपये कमवतोय, चौतर सेमच आहे. ब्रँड तर सेम आहे, नाव पण सेम आहे. मग सगळ्या ठिकाणचा इन्कम सेम नसतो. मग बऱ्याचदा तुमचं लोकेशन कसं आहे, त्या शाखा मालकाची स्वतःची भूक किती आहे, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतो. तर त्याच्यामुळे लाईफस्टाईल शेवटी तुमच्यावरती. मी तुम्हाला एक साधन दिलंय, मी तुम्हाला एक असं मॉडेल दिलंय की ज्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे, पण त्याच्यातून किती पैसा कमवायचा तुमच्यावरती. आता समजा 30 माझी भूक आहे, समजा मीच कोणाची तरी फ्रँचायझी घेतली असते आणि मला जर महिन्याला 5 लाख रुपये कमवायचे, मी पहिलं दुकान टाकलं, मला कळलं की ह्या दुकानात मी 50 हजार कमवतोय, मग माझा पहिला थॉट पाहिजे की जर मला 5 लाख करायचे तर ह्या दुकानात ऍटलीस्ट मला इन्कम वाढवावं लागेल किंवा मला अजून दुकानं चालवावी लागतील.